नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोणतं रीडिंग करणार आहोत त्याचा प्रश्न आपण स्पिरिट गाईड्सना विचारूया. What you don't see coming and how it will impact your life soon. हा सब्जेक्ट आहे. यावरती आपण रीडिंग करणार आहोत आज. सो त्यासाठी मी इथे 3 पाइल्स रेडी करेन. या 3 पाइल्स आहेत. पाइल नंबर 1 टॅरोट ऑफ द डिवाइन हा डेक आहे. पाइल नंबर 2 ओशो झेन टॅरोट हा डेक आहे. आणि पाइल नंबर 3 कोझी विच टॅरोट हा डेक आहे. यांना राशीची चिन्ह देऊया. ज्याला ऑप्शन्स अवेलेबल होतील तुम्हाला. पाइल नंबर 1 साठी वृश्चिक रास, मीन रास, मकर रास आणि तुळा रास. पाइल नंबर 2 साठी कर्क रास, कुंभ रास, मेष रास आणि मिथुन रास. पाइल नंबर 3 साठी धनुरास, सिंह रास, वृषभ रास आणि कन्या रास. सो ही राशींची चिन्ह आहेत आणि हे डेकची कव्हर आहेत, फ्रंट कव्हर. या 2 चॉईसेस तुम्हाला अवेलेबल आहेत. त्यावरून तुम्ही सिलेक्ट करा आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल डायरेक्टली. पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे. सो तुम्ही तुमच्या चंद्र राशीवरून, सूर्य राशीवरून किंवा जन्मलग्नावरून जे तुम्ही प्रिफर करता त्यावरून तुम्ही सिलेक्शन करू शकता. सो आपण रीडिंगला स्टार्ट करूया. आपल्याला पाहायचं आहे की एंजल सांगत आहेत की जे काही आहे फॅक्ट्स की जे त्यांची आता सध्या तरी तुम्हाला कल्पना नाही आहे, पण ते तुमच्या लाईफवरती इम्पॅक्ट करणारे असे कुठले कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण बघायच्या आहेत. सो रीडिंगला स्टार्ट करूया आपण. पाइल नंबरवर तुमचं रीडिंग स्टार्ट करूया आपण. तुम्ही सिलेक्ट केलं आहे टॅरोट ऑफ द डिवाइन. तुमच्या राशींची चिन्ह आहेत वृश्चिक रास, मीन रास, मकर रास आणि तुळा रास. सो तर डेक आधी रेडी करूया. कार्ड्स आपण ड्रॉ करूया.
द थ्रेड हे कार्ड आहे. बिग हॅपी चेंजेस हा एंजल्स मेसेज आहे. बिग हॅपी चेंजेस. व्हीनस इन कॅन्सर बर्थ. Mars in Sagittarius, domination. Fly, a period of ill health, depression. Career. Vulture, depression, anxiety, worry that someone is against you. Well, family wishes come true. Dog close up, pleasure with close friend. म्हणजे असं दिसतंय की ही जी आहे ना एनर्जी, पिरियड ऑफ इल हेल्थ, डिप्रेशन आणि डिप्रेशन, एन्झायटी दॅट समवन इज अगेन्स्ट यू, ही जी काही निगेटिव्हिटी आहे ना तुमच्या लाईफमधली, मे बी यावरती तुम्ही कंट्रोल घेणार आहात असं काहीतरी दिसतं. मार्सची एनर्जी आहे, सो यावरती तुम्ही कंट्रोल घेणार असेल. कारण बिग हॅपी चेंजेस हा एंजल्सचा मेसेज आहे. टॅरो कार्ड्स पाहूया काय येत आहेत, मग पूर्ण कल्पना येईल. थ्रेडचं पण चित्र आहे ना की कुठल्या तरी ब्लॅक पिरियडमधून तुम्ही कशाच्या त्या साह्याने, एक वरती रेनबो आहे, सो कुठल्या तरी ब्लॅक पिरियडमधून तुम्ही एक बाहेर पडण्याच्या आशा निर्माण झालेल्या आहेत. आणि तुमच्या करिअर संबंधी असावं ते. Bottom of the deck, the High Priestess. The Chariot. Justice. Eight of Wands. Five of Cups. Page of Coins.
एस ऑफ वॉन्ड, द एम्प्रेस, फाइव ऑफ वॉन्ड. आता सगळे कार्ड्स तुम्हाला प्रॉपर दिसत असेल, होप सो. सो हे काय चेंजेस आहेत अपकमिंग ते आपण पाहूया. ओव्हरऑल सगळे कार्ड्स पाहिल्यानंतर असं जाणवतं, म्हणजे एक मेसेज आहे ना तो खूप स्पष्ट आहे, म्हणजे असं फार क्लिष्टच नाही आहे. कार्ड्स अशी काही आलेली आहेत की सहज दिसतो आहे. तर ते इथे द फर्स्ट जर थ्रेडचं कार्ड आहे, एक तर मला सिच्युएशन यामध्ये एकदम क्लिअर दिसते की मुळात एंजल सांगतात की बिग हॅपी चेंजेस आहेत येत्या काळामध्ये. सो ही एखादी करिअर पाथ असू शकतो, नवीन करिअर पाथ, नवीन ऑपॉर्च्युनिटी एखादी, किंवा एखादी रिलेशनशिप, कुटुंबामध्ये एखाद्याचं आगमन असंही असू शकतं, किंवा नवीन घरामध्ये तुम्ही एखादा प्रवेश करताय, किंवा एखाद्या शहरामध्ये तुम्ही जाताय. अशा प्रकारचे चेंजेस असू शकतात ह्या कार्डवरून तर दिसेल. आणि एंजल्स सपोर्टिव्ह आहेत तुम्हाला, एंजल्स तुमच्यासोबतच असेल. सो इथे एंजल्सचं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीला, या पुढच्या येणाऱ्या पिरियडला जी काही संधी तुमच्याकडे एक नव्याने येते आहे, फार पोटंट संधी असणार आहे. पेज ऑफ कॉईन्स आहे कार्ड, खूप पोटंट कार्ड आहे तुम्हाला. सो ही जी काही संधी आहे, मे बी आता तुम्हाला त्याचा एक ज्ञान नाही आहे, कारण बॉटम ऑफ द डे एक हाय प्रेस्टेस हे काही गोष्टी अजून गूढ आहेत, एक पडद्यापलीकडे आहेत, बिहाइंड द वेल म्हणतात, की त्या अजून समोर आलेल्या नाही आहेत. पण येत्या काळामध्ये तुम्हाला असं जाणवेल की ह्या काही नवीन ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या आयुष्यात येण्याचे चान्सेस आहेत. आणि एंजल्सचं असं सांगणार आहे की तुम्ही त्यासाठी मुळात तयार आहात, त्या संधींसाठी. सो तुम्ही तुमच्या मनाचं काही एखादी भीती असेल तर ती एक रिलीज करा, तुमचं हार्ट फॉलो करा, असा कुठेतरी एक मेसेज आहे जे हे कार्ड देत आहे. दुसरं, काही कार्ड्सवरून मला असं दिसतं आहे की एखाद्या लहान बाळाचा जन्म एखाद्या घरामध्ये होण्याचे चान्सेस आहेत, एखाद्या नवीन पाहुण्याचं, छोट्या पाहुण्याचं आगमन घरामध्ये होईल, कारण बरीचशी कार्ड्स यामध्ये इथे मला तशी दिसत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण त्या बाबतीत काही आता या पॉईंट ऑफ टाईमला एक्सपेक्ट करू शकत नाही. सो बॉटम ऑफ द डे हाय प्रेस्टेस, या काही गोष्टी अजून पडद्यापलीकडे आहेत, हे एक दाखवणारं, त्याला मॅच होणारं कार्ड आहे. दुसरी गोष्ट, इथे जे विनस इन कॅन्सर हे जे आहे कार्ड, हे बर्थचं आहे. जरी आपल्याला इथे करिअरचं कार्ड जरी आलं असेल ना, इथे स्पेसिफिक एक सेपरेट करिअरचं कार्ड आलं. सो बऱ्याच जणांच्या बाबतीत हा स्प्रेड करिअर संबंधी असू शकतो. पण इथे ही कार्ड आहे ना प्रामुख्याने दिसत आहेत अशी की मुळात ही विनस इन कॅन्सर, हे विनस ही नर्चरिंग क्वालिटीज आहेत.
हे कार्ड एखाद्या घरामध्ये एखाद्या पाहुण्याचं आगमन किंवा प्रेम, नर्चरिंग, संगोपनाची एनर्जी आहे याच्यामध्ये. अटॅचमेंट की एखाद्या बाळाशी फार अटॅचमेंट असते आपल्या आईची, किंवा एखादा जन्म होणं. इनफॅक्ट या कार्डवरचं जे पिक्टोरियल डिस्क्रिप्शन आहे ते सुद्धा एक दाखवत आहे की नवीन बाळाचा जन्म होण्याचे चान्सेस काही बाबतीत दिसतात, ज्या अजून काही बाबतीत गुड आहे. दुसरं म्हणजे बाळ हे आईच्या पोटामध्ये एका कोशामध्ये असतं आणि एक नाळेला जोडलेलं असतं. सो आता हे कार्ड जर पाहिलं ना, आईच्या एक अंधारातच असतं ते बाळ, आणि आता ते बाहेर येऊन एक रेनबो पाहणार आहे, असं काहीसं इथे अर्थ. सो हे कार्डसुद्धा एक त्याला मॅच होतं. दुसरं म्हणजे सो काहींच्या बाबतीत ही घटना घडू शकते एखादा नवीन बाळाचा, आणि द बिग हॅपी चेंजेस आहेत. सो एक आनंद आणणारे चेंजेस तुम्हाला येत्या काळामध्ये दिसणार आहेत. द एम्प्रेसचं कार्ड आहे. एम्प्रेससुद्धा द प्रेग्नंट आहे. सो नर्चरिंग क्वालिटीज दाखवतो एम्प्रेस. सेकंड हाऊस आहे, कौटुंबिक सौख्य, कुटुंबाशी रिलेटेड. सो नर्चरिंग क्वालिटीज आहेत एम्प्रेसमध्ये. सो काहींच्या बाबतीत ही गोष्ट होऊ शकेल. दुसरा करिअरचा जर विचार केला ना, तर असं दिसतं आहे मे बी काही गोष्टी यापूर्वी 5-5ची एनर्जी आहे, 5 ऑफ कप्स आणि 5 ऑफ वॉन्ड. तो काही बाबतीमध्ये जर डिसअपॉइंटमेंट असेल, पूर्वी काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडल्या असतील आणि मे बी त्याचे काहीतरी दुःख असेल, एखादं फेल्युअर असेल की सगळ्याच, पण इथे दिसतं आहे की सगळ्याच बाबतीत अगदी सगळीच हाताबाहेर गेलेली परिस्थिती नाही आहे, पण काही बाबतीमध्ये एखादं दुःख असू शकतं. मुळात हे असं म्हणता येईल की कप्स आहेत. सो रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, कारण हे एक प्रकारे एक म्हणतात ना की वैवाहिक जीवनामध्ये तणावाचं कार्डसुद्धा आहे हे. सो रिलेशनशिपमध्येच काही सॅडनेस असेल, काही निगेटिव्हिटी असेल आणि एखादं सेपरेशनचं कार्ड आहे. सो त्या बाबतीचं काही दुःख असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, किंवा कुठल्याही करिअरमध्येच काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुम्हाला काही प्रमाणात एक लॉस जाणवत असेल, डिसअपॉइंटमेंट असेल, कुठेतरी फ्रस्ट्रेशन असेल. कारण 5 ऑफ कप्स ही मास इन स्कॉर्पिओ ही एनर्जी आहे. सो रिवेंजफुल एनर्जी आहे. काही बाबतीमध्ये जर वर्क एन्व्हायरमेंट चांगलं नसेल, कुठेतरी एक कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये थोडंसं एक मनामध्ये अढी असेल एखाद्या बाबतीत, तर असं दिसते की येत्या काळामध्ये ही एनर्जी ही पूर्ण चेंज होणार आहे, पूर्ण पालटेल असं दिसतं आहे. आणि 5 ऑफ वॉन्ड, इनफॅक्ट 5 हा नंबर जो आहे ना, हा कॉन्फ्लिक्ट पण आहे आणि रिझोल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्ट हे सुद्धा 5ने दाखवतं. सो ही 5 ऑफ कप्सची ही जी एनर्जी आहे, कॉन्फ्लिक्टची एनर्जी, ही कुठेतरी येत्या काळामध्ये 5 ऑफ वॉन्ड हे सॅटर्न इन लिओ, जनरॉसिटीची एनर्जी आहे, अनसेल्फिशनेस. सो ही एनर्जी दाखवते की कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये आपण एक प्रगती करत वरती चाललो आहे, एक स्टेप बाय स्टेप आपण प्रगती करतो आहे. एक वैचारिक म्हणता येईल की आपण आपल्या एक जे काही चेंजेस पुढे येणार आहेत, कारण 5 हे चेंजेस दाखवतात. 5 हा नंबर चेंजेस आहे. जे काही चेंजेस येणार आहेत पुढे जाऊन ते आपल्या बेटरमेंटसाठीच आहे. इनफॅक्ट एक गुड कार्ड, एक इनफॅक्ट फायनान्शियल स्पेक्युलेशन्स असतील त्यामध्ये सुद्धा सक्सेस देणारं कार्ड आहे. सो येत्या काळामध्ये ही एनर्जी पूर्ण डायवर्ट होणार आहे 5 ऑफ कप्सची. आणि काही बाबतीमध्ये तुम्हाला असं जाणवेल की तुमचा एक ॲटिट्यूड त्या परिस्थितीकडे बघण्याचा मे बी चेंज झालेला असू शकतो, असंही आहे. दुसरं 8 ऑफ वॉन्ड्स हे वरून असं दिसतं आहे की काही बाबतीमध्ये तुम्हाला काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये खूप
क्विकली मॅनिफेस्ट होताना दिसतील. मग एखादं कम्युनिकेशन असू शकतं किंवा पण सगळ्या गोष्टी या घाईने होणार आहेत. बरेच एक ॲडव्हान्समेंट असणार आहे, म्हणजे कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये करिअरमध्ये सुद्धा असेल, काही गोष्टी अशा रेंगाळलेल्या असतील, काही बॅकलॉग झालेला असेल, तर पुढे जाऊन त्यामध्ये खूप घाई झालेली दिसेल की एक बरेच डेव्हलपमेंट फटाफट होताना तुम्हाला दिसेल. किंवा त्यासंबंधी एखादा जर व्यवहार अडकलेला असेल किंवा काही कम्युनिकेशन संवाद बाकी असेल, मग संवाद कुठल्याही ईमेल्स म्हणा, लेटर्स म्हणा, कुठल्याही बाबतीमध्ये संवाद जरी काही रखडलेला असेल किंवा तर त्या गोष्टी बॅलन्स होणार आहेत येत्या काळामध्ये. आणि तुम्हाला असं जाणवेल की सगळ्या गोष्टी अगदी खूप मॅनिफेस्ट होत आहेत आणि ह्या तुम्हाला प्रोग्रेसिव्ह आहेत. कारण इन कंजंक्शन एम्परेसचं कार्ड आहे, हे तुम्हाला खूप फायदा करून देणारे आहेत. एक एम्प्रेसचं काळ हा एक प्रकारे ग्रोथ पिरियड दाखवतो, कारण विनस आहे. सो विनस हा पैशाचा आणि प्रेमाचा ग्रह आहे. सो रिलेशनशिपच्या बाबतीत जरी काही तुम्हाला असं जाणवत असेल तर त्यामध्ये सुद्धा एक चांगली डेव्हलपमेंट तुम्हाला दिसेल पुढच्या काळामध्ये. लहान बाळाचा जन्म जरी असेल तर त्या बाबतीतसुद्धा एक बऱ्याचशा गोष्टी घाईने होतील आणि जे काही होईल ते एक चांगल्यासाठी होईल, एक चांगले परिणाम तुम्हाला दिसतील असंही इथे दिसतं आहे. दुसरा एक पॉईंट ऑफ व्ह्यू मला इथे दिसतो आहे की हे 5 ऑफ कप्स हे जे कार्ड आहे ना, कारण जस्टिसचं कार्ड आहे यावरून मी सांगते. 5 ऑफ कप्स हे एक प्रकारे हे मॅरेजचं कार्ड आहे इनफॅक्ट. पण मॅरेज आहे की ज्याच्यामध्ये एक थोडासा फ्रस्ट्रेशन आहे किंवा ते एक मनं जुळलेली नाही आहेत किंवा काही क्लॅशेस असतील, कॉन्फ्लिक्ट्स असतील नवरा बायकोंमध्ये, एक थोडासा बिटरनेस आहे, अशा प्रकारचं मॅरेज त्या मॅरेजचं कार्ड आहे. आणि 5 ऑफ वॉन्ड हे लॉसूट दाखवतं. सो इन केस दोन्ही कार्ड्स कंजंक्शनमध्ये आलेले आहेत. सो इन केस काही बाबतीमध्ये एक विवाहाबद्दल अशा प्रकारचं काही कोर्ट केसेस जर चांगले असतील तर त्या दृष्टीने एक फास्ट कम्युनिकेशन, जस्टिस आणि 8 ऑफ वॉन्ड दोन्ही कंजंक्शनमध्ये आहेत. सो त्या दृष्टीमध्ये काही गोष्टी मुवमेंटमध्ये येतील तुमच्या केसेसच्या बाबतीत, लिगल केसेसच्या बाबतीत काही गोष्टी फास्ट मुवमेंटमध्ये येणार आहेत. काही बाबतीत ते तुम्हाला संवाद कम्युनिकेशन त्याचं मिळण्याचे चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे जस्टिसचं काळ हे एक प्रकारे तुमच्या बाजूने निर्णय लागणं, डायव्हॉर्स डिक्री त्याचं काळ आहे हे. सो त्या दृष्टीने जर काही कम्युनिकेशन असेल तर ते एक काहींच्या बाबतीत येण्याचे चान्सेस दिसतात. सो ओव्हरऑल कुठल्या तरी ब्लॅक पिरियडमधून तुम्ही बाहेर पडताय असं दिसतं. काही बाबतीमध्ये द फ्लाय अँड वल्चरचं काळ ही जी निगेटिव्हिटी होती पूर्वी ती आता पूर्ण परिवर्तित होऊन एक खूप चांगले परिणाम तुमच्या लाईफमध्ये होताना दिसते. एक नवीन सुरुवात, पेजेस ही नवीन इनिशियल एनर्जी आहे. सो एक नवीन सुरुवात, एक नवीन घोडदौड तुमची यशाच्या मार्गाने सुरू होईल. द 4th हाऊस आहे द चॅरियटचं काळ, जो पूर्वीचं काही एक मनामध्ये थोडंसं एक दुःख असेल किंवा काय असेल तर ते त्यातून एक तुम्ही क्विकली बाहेर येणार आहात. त्या गोष्टीमध्ये खूप बॅलन्सिंग तुम्हाला जाणवेल. तुम्हाला स्वतःमध्ये एक स्वतःची विल पॉवर कुठेतरी एक रिगेन केलेल्याचं जाणवेल तुम्हाला. काही कॉन्फ्लिक्ट्स असतील स्वतःमध्ये, काही स्ट्रगल्स असतील तर त्याच्यामध्ये एक बॅलन्स येण्याचे चान्सेस आहेत येत्या काळामध्ये. लिगल केसेस असतील तर त्याच्यामध्ये एक प्रॉपर तुमच्या बाजूने निकाल होण्याचे चान्सेस असं दिसतात. किंवा त्या बाबतीत काही कम्युनिकेशन हे फास्ट, काही गोष्टी, काही संवाद हे जलद गतीने होण्याचे चान्सेस दिसतात. आणि एक प्रकारे ती एक नवीन संधी आहे तुम्हाला पुढे लाईफमध्ये पुढे येण्यासाठी. एस ऑफ वॉन्ड ही खूप पोटंट कार्ड आहे. एस ऑफ वॉन्ड आणि पेज ऑफ कॉईन्स दोन्ही कंजंक्शनमध्ये खूप पोटंट कार्ड आहे. सगळी कार्ड्स ही पॉझिटिव्ह आहेत मुळातच. इथे कुठलंही निगेटिव्ह कार्ड नाही आहे मेन म्हणजे. सो करिअरमध्ये असेल किंवा मी आता जे काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये तुम्ही बरेच बदल झालेले तुम्हाला जाणवतील.
एम्प्रेसचं कार्ड हे ओव्हरऑल डेव्हलपमेंट दाखवतं. तुमचा करिअरचा विचार केला तर करिअरमध्ये तर आहेच, पण एक प्रकारे तुम्ही जर काही एखादं नवीन स्टार्टअप करताय किंवा एखादी नवीन तुमची इमॅजिनेटिव्ह आयडिया आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती काम करायचं असेल तर हा पिरियड खूप पोटंट आहे. आणि त्यावरती त्यासाठी जे नर्चरिंग आहेत क्वालिटीज, एंजल्स सांगतात की तुमच्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत. फक्त आता तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे त्याच्यावरती. पुढच्या एक सातत्यपूर्ण ॲक्शन तुम्ही आता घ्या, त्यावरती काम करा, झोकून द्या. असा इथे की तुमचं एक जे काही दुःख असेल किंवा भीती असेल ती रिलीज करा. तुमचं हार्ट फॉलो करा. जे तुम्हाला वाटतं आहे ना त्यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही काम करायला सुरुवात करा, कारण येणारा काळ हा फार पोटंट आहे. दुसरं म्हणजे भाग्यस्थानामध्ये म्हणता येईल की आता मार्स इन सॅजिटेरियस ही कालपुरुष कुंडलीमध्ये नवम स्थानामध्ये. नवम स्थान हे मुळात आपल्या भाग्याचं आहे, भाग्योदयाचं आहे. तिथे मार्स हा ॲक्शन ॲडव्हेंचरचा ग्रह आहे. सो आपण टॅरोटमध्ये ह्या पॉझिटिव्ह एनर्जीज पाहतो. आपण इतर वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये आपण पाहतो त्याप्रमाणे कॉम्बिनेशन्स आपण इथे पाहत नाही. इथे आपण त्या ग्रहांच्या एनर्जीज, कशा प्रकारची एनर्जी या पुढच्या काळामध्ये तुम्हाला एक बघायला मिळणार आहे. तर तिथे तुम्हाला असे दिसेल की नवम स्थान जे आहे तुमच्या याचं जे परदेशागमन म्हणा किंवा एक उच्च शिक्षण किंवा एक इनफॅक्ट आशावादी दृष्टिकोनसुद्धा आपल्या नवम स्थानामध्ये आहे. सो तिथे मार्स हा धडक देणारा ग्रह आहे. सो नवम स्थानाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यामध्ये तुम्हाला परदेशागमनाचं सुद्धा स्थान आहे नवम स्थान. आणि द 8 ऑफ वॉन्ड हा एअर ट्रॅव्हल दाखवतो. सो काहींच्या बाबतीत काहींना एक एअर ट्रॅव्हल करण्याची संधी मिळू शकते. सो त्या दृष्टीनेच काही गोष्टी अडल्या असेल तर त्याला एक पुढे मार्ग मोकळे होतील, ते आहे. दुसरं म्हणजे उच्च शिक्षण घ्यायचं असेल कोणाला किंवा एक नवम स्थान हे आपल्या गुरुभक्तीचं सुद्धा आहे, देव धर्म याचं आहे. सो त्यामध्ये जर कोणाला काही करायचं असेल तर त्यालासुद्धा एक पिरियड पोटंट आहे, येणारा पिरियड असेल. सो आणि ही जी काही निगेटिव्ह आहे फ्लाय आणि वल्चर या काळमध्ये मी तुमच्या जो आता पिरियड तुम्ही मे बी फेस केलेला असेल यापूर्वी काही कुठल्या बाबतीत कॉन्फ्लिक्टिव्ह पिरियड, तर त्यावरती एक तुम्ही स्वतः कंट्रोल घेणार आहात. दुसरं भाग्याची साथ असणार आहे तुम्हाला. या येत्या काळामध्ये तुम्हाला भाग्याची साथ आहे. एंजल्स तुमच्या सोबतीला आहेत. त्यांचं ह्या काळामध्ये त्यांचं म्हणणं हेच आहे की एंजल्स नेहमी तुम्हाला सपोर्टिव्ह असणार आहेत तुमच्या या प्रवासामध्ये कुठल्याही लाईफ पाथमध्ये. सो एखादी इमॅजिनेटिव्ह आयडिया असेल, एखादं नवीन तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल, नव्याने काही सुरुवात करायची असेल तुमच्या लाईफमध्ये, इन कंजंक्शन टू पेज ऑफ कॉईन्स आहे. सो एक फायनान्शियली म्हणा किंवा कुठल्याही एखादं शिक्षण घ्यायचं असेल, पेंटॅकल्स जे काय दाखवतात ना, शिक्षण घ्यायचं असेल, तुम्हाला आर्थिक बाबतीत काही नियोजन करायचं असेल, काही इन्व्हेस्टमेंट्स करायचे असेल किंवा कुठल्या 4th हाऊस आहे जर चॅरियटचं कार्ड. सो तो तुमच्या सुखसोयींबाबत एखादं घराचं रिनोव्हेशन वगैरे करायचं असेल कोणाला, तर त्या बाबतीतसुद्धा काही स्टेप्स घेण्यासाठी पुढचा काळ पोटंट आहे. म्हणजे तुम्ही जे काही तुम्ही करणार आहात ना त्या सगळ्या गोष्टींना एक यश मिळेल असंही दिसते. भाग्याची साथ असेल असे या कार्ड्सवरून दिसते. सो ओव्हरऑल सगळी कार्ड्स खूप छान आहेत अगदी. सो पाईल नंबर 1, मला हा मेसेज तुमच्या कार्ड्स एकदम म्हणजे फारसं काही नाही, कार्ड्स बघता क्षणी त्याचा मेसेज कळतो, इतका सहज मेसेज आहे इथे. सो तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुम्ही सिलेक्ट केलं ओशो झेन टॅरोट.
ओरेकल्स कार्ड्स ड्रॉ करूया. टी लिव्स पाहूया काय ते. सो फर्स्ट कार्ड आहे द हार्ट. टेक ॲक्शन हा मेसेज आहे. सॅटर्न इन कॅप्रिकॉन रिचेस. Saturn in Virgo, isolation. फेब्रुवारी हा एक महिना आहे आलेला. लव एक आहे कार्ड. फायर, स्ट्रॉंग इमोशन, पॅशनेट लव और हेट. Man, dealing or relationship with man. Door, opportunities are waiting for you. Forest, muddle, unclear thinking. Club, someone will try to make you do something against your will. And last card आहे Cane, pay attention to your health. टॅरो कार्ड्स काय येतात पाहूया. एक मिनिट. बॉटम ऑफ द डेक कॉन्शियसनेस आहे. एस ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे कॉन्शियसनेस. मला असं वाटतं ही टी लिव्सवरती शिफ्ट करावी. So first, 3 of Cups, celebration. 8 of Swords, guilt.
7 of Pentacles, patience. Ten of Wands, separation. King of Wands, the creator. 7 of Cups, projection. Queen of Pentacles, flowering हे कार्ड आहे आणि मूनचं कार्ड आहे, पास्ट लाईव्स. टेक ॲक्शनचं जे कार्ड आहे ना, मुळात एंजल्स तुम्हाला सांगतायत तिथे. ओव्हरऑल सगळे कार्ड्स बघितले तर बरीचशी तुम्हाला करिअरबद्दलच हा एक गायडन्स म्हणता येईल, किंवा जे काही इव्हेंट्स येत्या काळामध्ये येऊ घातलेले आहेत, ज्याबद्दल तुम्हाला एंजल्स सांगू इच्छितात, ते तुमच्या करिअरशी रिलेटेड असावं असं जाणवतं आहे. ओव्हरऑल सगळी कार्ड्स जेव्हा बघितले, ओरॅकल आणि टॅरोट दोन्ही कार्ड असं दाखवत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल एंजल्स सांगतात, त्यांचा गायडन्स आहे टेक ॲक्शन. सो इथे त्यांना सांगायचं आहे की ही आताचा जो वेळ आहे, ही ॲक्च्युली कुठल्याही प्रकारचं एखादं प्रोक्रॅस्टिनेशन असेल, तुम्ही चाल ढकल करत असाल एखाद्या गोष्टीमध्ये, किंवा एखादी जबाबदारी घेण्यामध्ये, किंवा करिअरमध्ये म्हणा, जॉब लेवलला तुमच्या, किंवा एखादी अनिश्चितता असेल तुमच्या लाईफमध्ये त्या करिअरमध्ये. कारण इथे ना 6th हाऊस आहे आणि कॅप्रिकॉन रास आहे, सॅटर्न इन कॅप्रिकॉन आणि सॅटर्न इन वर्गो. आता वर्गो ही 6th हाऊसमध्ये कालपुरुष कुंडलीमध्ये, ते तुमचं नोकरीचं स्थान आहे. नोकरीपासून होणारा भाग्योदय वगैरे या सगळ्या गोष्टीचं, नोकरीचं वातावरण, तुमच्या जॉबच्या इकडे जे वातावरण असतं ते त्याच्याशी रिलेटेड. सो सॅटर्न इन वर्गो आहे. दुसरं सॅटर्न इन कॅप्रिकॉन आहे. कॅप्रिकॉन मकर राशी शनीचीच आहे, दशम स्थानात पडते कालपुरुष कुंडलीमध्ये. सो ते तुमचं कर्मस्थान आहे. सो कर्मस्थानात शनी. सो ही एक, आणि कॅप्रिकॉन ही ड्युटी, एक पर्सिव्हरन्सची रास, म्हणजे ड्युटीशी रिलेटेड, कर्माशी रिलेटेड, एक सातत्यपूर्ण कष्ट करणं ह्या गोष्टी दाखवणारी आहे. आणि दुसरं म्हणजे वर्गो म्हटलं, कन्या रास, तर ती ही परफेक्शनची आहे, सर्व्हिसची रास आहे. सो इनफॅक्ट सर्व्हिस, तुम्ही इतरांना किती सर्व्हिस देता, जरुरी नाही फक्त कामाच्याच ठिकाणी, तुमचा सेवाभाव काय आहे समाजाच्या प्रती, किंवा हा सुद्धा एक कॅप्रिकॉनच्या वर्गो दर्शवतं. सो इथे एक कर्माशी रिलेटेड मेसेज आहे. सो येत्या काळामध्ये एंजल्सना असं सांगायचं आहे की तुम्ही येत्या काळामध्ये तुम्हाला जे रिझल्ट बघायला मिळणार आहेत ना, त्यासाठी तुम्हाला आता ॲक्शन घेण्याची गरज आहे. आता तुम्ही जर काही प्रोक्रॅस्टिनेशन करत असाल, आता जर तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यवसायामध्ये, जॉब लेवलला, करिअरमध्ये जर काही अनसर्टनिटी असेल, अनिश्चितता असेल, कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी चालढकल करत असाल, तर तिथे तुम्ही तुमच्या मनाचं ठाऊक घ्या. तुमच्या मनाला काय हवं आहे, तुमच्या मनाला काय वाटतं आहे. कारण आपल्या मनाला माहीत असतं, आपल्या हार्टला माहीत असतं की आपल्याला काय हवं आहे, कुठे आपले प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपलं मन आपल्याला प्रॉपरली डिरेक्ट करू शकतं. तर इनफॅक्ट हे जे आहे ते मूनचं कार्ड आहे. हे सुद्धा आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. सो
आपल्या मनाला माहीत असतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहीत असतं की आपल्याला नक्की काय हवं आहे. एखाद्या ठिकाणी अनिश्चितता जरी असली, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण एक थोडंसं चालढकल जरी करत असलो तरीसुद्धा आपल्याला काय करणं गरजेचं आहे, कुठल्या दिशेने जाणं गरजेचं, काय हवं आहे आपल्याला, त्यासाठी काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला आपल्या मनाला माहीत असतं. आपल्या मनामध्ये तो कप्पा असतो की त्यामध्ये आपलं मन आपल्याला डायरेक्ट करू शकतं. सो एंजल्सला सांगायचं आहे, तुमचं हार्ट फॉलो करा. त्याला माहीत आहे की तुम्हाला काय करायचं आहे, काय हवं आहे. पण काही करून सुरुवात करा. टेक ॲक्शन. आतापासून एक सुरू करा, ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. कॉन्शियसली सुरू करा, कारण हे तुमचं चेतन मन आहे. आपण चेतन मनामध्ये सगळ्या उलाढाली हा आपल्या चेतन मनातून असतात. चेतन मन हे आपलं एक इथे आपली जी मेंटल पॉवर आहे, इथे तुम्हाला ती एक बॉटम ऑफ द डे कॉन्शियसनेस म्हणजे एस ऑफ स्पोर्ट्सचं काळ आहे. सो आपल्या मनामध्ये ती पॉवर आणणं, जागी करणं, ॲक्टिवेट करणं, ही जी फायर आहे ना, स्ट्रॉंग इमोशन, पॅशनेट लवर हेट, ही जी फायर आहे ती ॲक्टिवेट करणं. आपलं जे पॅशन आहे, आपल्याला काय हवं आहे त्याचा जाणीवपूर्वक विचार करून त्या दृष्टीने त्याच्याशी लवचं काळ काय सांगतं, त्याच्याशी एक अटॅचमेंट असायला हवी आपली. सो ती आता तुम्हाला जागवणं गरजेचं आहे. कॉन्शियसली त्याच्यावरती काहीतरी तुमची मेंटल पॉवर जाग्या करा. ही एक प्रकारची हे ब्रेक थ्रूचं काळ आहे. सो आता जो तुम्ही विचार कराल तो पुढे जाऊन तुम्हाला बरंच काही एक ग्रोथ पिरियड, डेव्हलपमेंट तुमच्या लाईफमध्ये. आता जरी सुरुवात करताना मे बी काही बाबतीत मनामध्ये कॉन्फ्लिक्ट असू शकतात, पण अल्टिमेट ह्याचा जो रिझल्ट आहे तो डेव्हलपमेंट आहे, ओव्हरऑल डेव्हलपमेंट ग्रोथ आहे असं आहे. सो इथे तुम्ही फ्रेश स्टार्ट करा, फ्रेश सुरुवात करा. कारण एस म्हणजे हे सुरुवात आहे, एक संधी आहे, परमेश्वरी संधी. सो ही एक वेळ आहे की ही एक संधी आहे की त्याच्यावरती आता तुम्ही काम करा. एखादं ब्रेक थ्रू असतो ना, एखादी आयडिया आली, ते एक वाक्य ना, आयडिया जो बदल दे आपकी दुनिया, त्या टाईप तो ह्याचा मेसेज आहे या कार्डचा, एस ऑफ स्पोर्ट्सचा, की आता तुम्हाला त्या आयडियावरती ते जे तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत, तुम्ही इमॅजिन केलेल्या असू शकतात, मनामध्ये काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला फुलफिल करायच्या आहेत, त्याच्यावरती तुम्हाला आत्ता काम करण्याची गरज आहे. तर तुम्हाला पुढच्या काळामध्ये ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिसून येतील. एक मिनिट. सो तुमचं जे काही अंतिम ध्येय आहे त्याच्यावरती एक फोकस करण्याची आता गरज आहे असं एंजल सांगतात. तुमचं आता जर काही थिंकिंग प्रॉपर नसेल, मडल अँड अनक्लिअर थिंकिंग असेल, समवन इज ट्राईंग टू मेक यू टू डू समथिंग अगेन्स्ट युअर विल, तुम्ही काही गोष्टी करताय त्या ॲक्च्युअल तुम्हाला जे हवं आहे ते नाही आहे. काहीतरी तुम्ही कदाचित स्टिरिओटायपिकली काहीतरी करत असाल एखाद्या, म्हणतात ना, पण तुम्हाला जे ॲक्च्युअल 100% द्यायचं ते तुम्ही आता फॉलो करत आहे. तुम्ही तुमचा हार्ट फॉलो करत नाही आहेत. त्यामुळे काही गोष्टींमध्ये तुम्हाला एक थोडंसं गिल्ट आहे, एक मनामध्ये कुठेतरी मे बी एक भावना असेल, कुठेतरी अडवणूक झाल्याची, एखादी स्टॅग्नेशन झाल्याची, किंवा तुम्ही तुमच्या जे ॲक्च्युअल स्किल्स आहेत किंवा तुमच्या ज्या क्षमता आहेत त्यांना कुठेतरी तुम्ही अटकाव करताय किंवा कुठेतरी त्यांना बांधून ठेवलेलं आहे. अशा प्रकारचे एक इमोशन्स असू शकतात. सो इथे एंजल्सना सांगायचं की ही वेळ आहे की तुम्हाला त्यावरती काम करण्याची गरज आहे. सो त्यानंतर तुम्हाला एक बऱ्याच गोष्टी तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला घडलेल्या दिसून येतील. या प्रकारे जर तुम्ही काही स्टेप्स घ्याल तर हे मूनचं कार्ड आहे ना, मूनचं कार्ड आणि त्यात 10 ऑफ वॉन्ड अँड मून,
ही कंजक्शन ही कार्ड काय सांगतात की आता ही वेळ अशी आहे की तुम्ही अगोदरचा जो काही पिरियड असेल त्यामध्ये तुम्ही काही प्रॉब्लेम्स फेस केले असेल, तुमच्या काही बिलीफ सिस्टम्स असेल, काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस केले तुमच्या एक लाईफमध्ये, कदाचित एक म्हणतात ना, एक रोजचं लाईफ एक रटाळ होऊन जातं, एक रुटीन असतं ते एक रटाळ होऊन जातं. कुठे असे एक इमोशन्स, एक एक्साइटमेंट ही एक थोडीफार कमी होऊन जाते आणि त्यामुळे एक हा जो तोचतोचपणा आलेला असतो लाईफमध्ये, तर त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. एक क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर पुढे एक्सपॅन्शन करायचं असेल, तुम्हाला तुमच्या मनात ज्या काही संकल्पना असेल त्या पूर्णत्वाला न्यायच्या असेल, तर त्यासाठी ह्या पूर्वीच्या काही गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला कुठेतरी लेट गो करायचे आहेत, सोडून द्यायचे आहेत, त्या ज्या तुम्हाला एक अडवून ठेवत आहेत. आणि तुम्ही तुमच्या एक अंतर्मनाची हाक ऐकून पुढे एक ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला असं दिसून येईल पुढच्या काळामध्ये, जेव्हा तुम्ही या प्रकारे व्यक्त व्हाल तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये, कारण इथे डीलिंग अँड रिलेशनशिप विथ मॅन आहे. सो एक सोसायटी इन्व्हॉल्वमेंट असू शकते, सोशल इन्व्हॉल्वमेंट, पब्लिक इन्व्हॉल्वमेंट असू शकते. मे बी काही जर कोणी पॉलिटिक्समध्ये असेल किंवा सोशल वर्क करत असेल, कारण सॅटर्न आहे. सो आणि दुसरं कन्या रास आहे, 6th हाऊस आहे. सो एक लोकांप्रती आपली जबाबदारी, सेवाभाव याचा पण इथे एक कुठेतरी संबंध येतो आहे. सो पब्लिकसाठी जर तुम्ही काही करत असाल, कोणी किंवा तुमचं कार्यक्षेत्र जे असेल की जिथे पब्लिकचा जास्त संबंध येत असेल, अशा प्रकारचं कार्यक्षेत्र असेल, तर तुम्हाला असं जाणवेल की जर तुम्ही या प्रकारे आतापासून प्रयत्न करायला सुरुवात केलात, तर तुम्हाला असं दिसेल की एक तुम्ही खूप तुमचं व्यक्तिमत्व एकदम अगदी वर्सटाईल होईल या येत्या काळामध्ये. कदाचित तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बरेचसे मोठे प्रोजेक्ट्स हाताळाल. क्वालिटी चेकिंगवरती तुम्ही भर द्याल, क्वालिटी चेकिंगवरती, परफेक्शनवरती. तुमची इफिशियन्सी कशी वाढेल, किंवा मे बी कदाचित तुम्ही बराचसा काळ एकट्याने जाणीवपूर्वक करिअरसाठी, तुमच्या जॉबसाठी जे काही असेल कार्यक्षेत्र, तिथे तुम्ही एकट्याने जास्तीत जास्त वेळ एक काम करण्याकडे तुमचा कल असू शकतो, असे इथे एंजल सांगतात. तुम्ही तुमचे काही स्टँडर्ड्स म्हणता येईल की तुम्हाला निश्चित काय अचीव करायचं त्या करिअरमध्ये. तुम्हाला एखादं प्रोजेक्ट तुमच्या अंडर असेल, तर तुम्हाला निश्चित काय ध्येय आहेत ते स्टँडर्ड तुम्ही फिक्स कराल, त्या दृष्टीने तुम्ही मूव्ह कराल, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात कराल, असं एंजल सांगतात. दुसरं इनफॅक्ट किंग ऑफ वॉन्ड्स. सो तुम्ही भविष्यामध्ये खूप कॉन्फिडेंटली बऱ्याचशा जबाबदाऱ्या अंगावरती घेणार आहात. 10 ऑफ वॉन्ड पण एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीचं कार्ड आहे. सो भविष्यामध्ये तुम्ही आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्ही पूर्णत्वाला न्याल, त्यांच्यामध्ये तुम्हाला अचिव्हमेंट मिळणार आहे असं दिसतं आहे. क्वीन ऑफ पेंटिकल आहे, 3 ऑफ कप्स आहे. सो इथे एंजल्स तुम्हाला सांगतात की तुमचा भर हा बराचसा जे काही तुम्ही एक एक्सपॅन्शनकडे असेल, दुसरं म्हणजे क्वालिटी चेकिंगकडे, किंवा तो एखादं प्रोजेक्ट असेल तर त्याची इफिशियन्सी कशी वाढवता येईल, किंवा एक जास्तीत जास्त वेळ त्याला कसा देता येईल, किंवा एक त्यामध्ये परफेक्शन कसं आणता येईल. इथे एंजल्स तुम्हाला असं सांगतात की कदाचित तुम्ही भविष्यामध्ये खूप हेवी रिस्पॉन्सिबिलिटीज घेणार आहात. सो इथे तुम्ही जाणीवपूर्वक ओव्हरलोड होऊ नका.
तुमची हेल्थ सफर होऊ देऊ नका. हेल्थचं कार्ड आहे इथे, पे अटेन्शन टू युअर हेल्थ. आणि इथे सपरेशनचं कार्ड, 10 ऑफ वॉन्ड हे एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीचं कार्ड आहे. हे असंही दाखवतं की तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेताय आणि त्याला पुरे पडताय. तुम्ही अचीव करताय जे तुम्हाला हवं आहे ते सगळं. कारण हे 10 हे सगळ्यात लास्ट कार्ड आहे त्या सूटमधलं. सो ही अचीवमेंट आहे. पण तरीसुद्धा ते एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतःचं एक्झॉशन नाही ना होणार याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे असं एंजल्स तुम्हाला सांगत आहेत. दुसरं म्हणजे तुम्हाला येत्या काळामध्ये एक फायनान्शियल सिक्युरिटी, तुम्ही जे हार्डवर्क करणार आहात, पर्सनल तुमचं हार्डवर्क जे असेल, तुम्ही ज्या स्किल्स वाढवत न्याल, तुमच्या ज्या किंवा तुमच्याकडे ज्या स्पेशलाइज स्किल असतील एक की ज्याचा वापर करून तुम्ही जे काही करणार आहात करिअरमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला एक फायनान्शियल सिक्युरिटी मिळणार आहे असं एंजल्स तुम्हाला सांगतात. फायनान्शियली तुम्ही सिक्युअर झालेलं तुम्हाला स्वतःला इव्हन रिचेस सॅटर्न इन कॅप्रिकॉन रास ही शनीची आवडती रास आहे. कारण मुळात कष्टाची रास आहे ती. आणि शनी हा ॲम्बिशियस ग्रह आहे. सो कष्ट करणाऱ्यांच्या मागे तो असतो. सो तो बरंच काही मिळवून देणार आहे. सॅटर्न, राहू हे पापग्रह असले ना तरी बरेच श्रीमंती मिळवून देणारे ग्रह आहेत. सो इथे एंजल्सना सांगायचं की येत्या काळामध्ये तुम्हाला तुमचं हार्डवर्क, तुमच्या पर्सनलाइज स्किल्स तुम्हाला फायनान्शियली सिक्युअर्ड बनवणार आहेत असं दिसतंय. या दोन कार्डचा विचार असं करताना असं दिसतंय की एंजल्स तुम्हाला सांगू इच्छितात की तुम्ही येत्या काळामध्ये खूप हायली डिसिप्लिन असणार आहात. कदाचित तुम्ही एकतर ही सॅटर्नची आवडती रास आहे. सो तुम्ही जे काही करणार आहात ना त्याच्यामध्ये तुमची अटॅचमेंट असेल त्या कामामध्ये किंवा त्या तुमच्या करिअरमध्ये जे काही प्रोजेक्ट असेल, जे काय असेल त्याच्यामध्ये तुमची स्वतःची खूप अटॅचमेंट असणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही फार एक्स्ट्रीमली डिसिप्लिन असलेलं तुम्हाला जाणवेल. तुमच्यामध्ये खूप म्हणता येईल खूप पेशन्स असेल इतरांपेक्षाही. कारण आयसोलेशनचं काळ, बराच काळ दीर्घ काळ बसून एखाद्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ आपला देणं, एकट्याने जबाबदारी घेणं आणि कदाचित एंजल्स असं सांगतात की येत्या काळामध्ये कदाचित तुम्ही अतिरिक्त जबाबदाऱ्या घ्यालच, पण कदाचित आपण बघतो ना करिअरमध्ये इतरांच्या ऑथॉरिटीजवरती काम करणं, तशा प्रकारचं कामसुद्धा तुम्ही कराल. सो इथे एक मेसेज आहे तुम्हाला की तुम्ही एंजल्स तुम्हाला सांगतात की तुम्ही एक्झॉस्टेड होऊ नका. एक सेन्स म्हणतात ना की आपलं एक काम नो आराम हा जो भाग आहे ना हा कुठेतरी इथे ओव्हरऑल दिसतो आहे. सो इथे तुम्हाला असं सांगितलं जाते की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची. तसंच एक फन आपल्या लाईफमध्ये असायला हवं. एक आनंद, तुमचं पर्सनल लाईफ त्यामध्ये एक विसरून जाऊ नका असं इथे एक तुम्हाला थोडंसं गायडन्स आहे एंजल्सचा. कारण ही जी कॉम्बिनेशन्स आहेत ना ही एक पॉवर हंग्री माइंडसेट कसं असतं की एखादी ऑथॉरिटी मिळवायची आहे, पॉवर मिळवायची आहे, काहीतरी अजून केलं, यात मिळालं यश, अजून पुन्हा पुढे काय करून. कारण यश तर इथे दिसतंच आहे. क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे, तो फुल मॅनिफेस्टेशन आहे. जे काय तुम्ही ठरवणार ते पूर्ण करणार, त्याचा उपभोग घेणार. 3 ऑफ कप्स हे विक्ट्रीचं कार्ड आहे. सो मॅनिफेस्टेशन आहे इथे. किंग ऑफ वॉन्ड आहे. ऑथॉरिटी फिगर्स आहेत दोन्ही. सो त्यामुळे एक थोडासा माइंडसेट कसा माहिती आहे, पॉवर हंग्री माइंडसेट आहे. सो म्हणून तुम्हाला एंजल्सचं इथे सांगणं आहे की तुम्ही एक तुमचा लाईफमध्ये एक थोडंसं आनंद, हिंडणं फिरणं, जॉय या गोष्टीसुद्धा आणण्याचा प्रयत्न करा. ह्या कार्डचा विचार करता काहींना सॉरी जे स्टॉक मार्केटमध्ये डील करत आहेत किंवा पॉलिटिक्स किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांना हा पुढचा पिरियड खूप चांगला असणार आहे. कारण ही काही कार्ड जी आहेत ना ती एक फायनान्शियल स्पेक्युलेशनमध्ये यश दाखवणारी आहेत.
सो किंवा मग आर्थिक काहींच्या बाबतीत आर्थिक एक काहीतरी बेनिफिट मिळण्याचे चान्सेस आहेत. स्पेक्युलेशन कोणी स्टॉक मार्केटमध्ये असेल तर तिथेसुद्धा एक चांगले फायदे मिळण्याचे चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे एक प्रकारचं ऑनर मिळणं, एखाद्या मोठी पोस्ट मिळणं, काहीतरी अचिव्हमेंट केल्यानंतर. सो त्याचे एक चान्सेस इथे दिसतात पुढच्या काळामध्ये. सो म्हणून इथे एंजल्स सांगतात की हे जर तुम्हाला या काळामध्ये अनुभवायचं आहे तर एनर्जी आताची अशी आहे की तुम्ही आता ॲक्शन घेण्याची गरज आहे, कॉन्शियसली ॲक्शन घेण्याची गरज आहे. सो पुढे जाऊन तुम्हाला एक खूप प्रॉस्पेरिटी पाहायला मिळेल. कारण हे जे कॉन्शियसनेसचं कार्ड जे ना, एस ऑफ फोर्ड हा न अडवता येणारा फोर्स आहे, ग्रेट फोर्स असलेलं कार्ड आहे. सो ही तुमची आताची कंडिशन, बॉटम ऑफ द डेक आहे. सो ही तुमची आताची कंडिशन आहे. यावरती तुम्ही वर्क कराल, ही तुम्ही कायमस्वरूपी ह्यावरती तुम्ही काम करत राहाल काही काळ, तर निश्चित ह्या यशापर्यंत तुम्ही जाणार आहात. कारण हे ग्रेट फोर्स ब्रेक थ्रूचं कार्ड आहे एक प्रकारे. एक म्हणता येईल की तुम्हाला हवं ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. ग्रेट फोर्स असलेलं कार्ड आहे. सो हा एक मॅसेज मला या स्प्रेडमध्ये दिसतो. पाईल नंबर 2. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया आपण. तुमच्या राशींची चिन्ह आहे धनुरास, सिंहरास, कन्या रास आणि वृषभ रास. आणि तुम्ही सिलेक्ट केलं आहे कोझी विश टॅरो डेक. डेक रेडी आहे. ओरॅकल कार्ड्स ड्रॉ करूया. एंजल मेसेज काय ते पाहून. टी लिव्स पाहूया. तुमचं फर्स्ट कार्ड आहे द सिरेन, सायरन. येस, हा मेसेज आहे, एंजल मेसेज. सॅटर्न इन पायसेस, लॉस.
Moon in Aquarius, independence. Mountain road, you are on the road to success. Man, dealing or relationship with man. Egg, success assured with good plans and hard work. Tiger, doing something risky, taking a chance. Bread, period of prosperity and abundance. Broken ring, parting of the ways in either romance or business. सप्टेंबर हा एक महिना. बॉटम ऑफ द डेक, एस ऑफ स्वोर्ड. पाईल नंबर 2 ला सुद्धा एस ऑफ स्वोर्ड बॉटम ऑफ द डेक होतो. Four of Pentacles, Judgment, Five of Pentacles, Five of Swords, Knight of Wands, the Empress, Ten of Swords, मला असं वाटतं अजून एक कार्ड आपण ड्रॉ करूया. Four of Swords. So
एक प्रकारचा सायरन वाजवलेला आहे. एक अर्जंट हा मेसेज दिसतो आहे, एक सूचना, पण ही धोक्याची सूचना नाही आहे. कारण ही सगळी कार्ड सक्सेसची आहेत. दुसरं म्हणजे जो लॉस आणि इंडिपेंडन्स. हे सॅटर्न इन पायसेस ही मुळातच कालपुरुष कुंडलीमध्ये 12व्या स्थानामध्ये आहे. 12वं स्थान हे सगळ्या प्रकारच्या अडथळ्यांचं लॉसेसचं स्थान आहे. तिथे सॅटर्न पापग्रह आहे. सो मे बी कदाचित तुम्ही काहीतरी लॉसेस सहन केलेले आहेत पूर्वी, पण आता त्यापासून तुम्हाला मून इन ॲक्वेरियस, त्यामुळे एक तुम्हाला एक प्रकारचं इंडिपेंडन्स, एक सुटका झालेली आहे त्यामधून, असं इथे दिसतंय. आता ते मेन जे कार्ड आहे ना, सायरनचं मार्ड. आता ही जी थीम आहे ना सायरनची, ही काय सांगते की यातून सायरन इन कंजंक्शन टू हे जे एंजल्सनी येस कार्ड इथे झालं आहे, ड्रॉ झालं आहे, त्यावरून असं दिसतं की एक प्रकारे सायरन असतो तो आपल्याला कुठल्या तरी धोक्याची सूचना देत असतो, किंवा त्यातून एक वाचवत असतो वेळीच आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची, की ज्यामुळे आपल्याला पुढे मागे जाऊन काही प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा गोष्टीची पूर्व कल्पना देण्यासाठी हा सायरन असतो. सो इथे एंजल्सने काय सांगायचं आहे की काही बाबतीमध्ये आपण आपल्या डिझायर्स असतात, एखाद्या बाबतीत भौतिकतेमध्ये मनुष्य इतका गुंतून पडतो, किंवा एखाद्या पर्टिक्युलर आपल्या हॅबिट्स असतात की आपल्याला त्या गुंतवून ठेवतात. आपल्याला मे बी आपला जो एक मार्ग असतो, आपला लाईफ पर्पज असतं, तिथून कुठेतरी आपण हटतो. आणि हा सायरनचा असतो, हा जेव्हा वाजतो ना तेव्हा आपल्याला एक आपल्याला प्रॉपर धडा मिळतो. आपण धडा शिकतो की कसं आपल्याला आता आपलं एक करेज आहे ते एकवटायचं आहे, आपली शक्ती आहे ती पुन्हा एक पूर्ववत ती एक इच्छाशक्ती, जिद्द, एक मेहनत आपल्याला पुन्हा एकदा जागवायची, आपल्याला पूर्वपदावर घेऊन येण्यासाठी, जिथून आता आपण कुठेतरी बाहेर मार्ग चुकलो आहोत. तर त्यासाठी हा सायरन आहे. सो इथे एंजल्स येस हे कार्ड देऊन एंजल्स काय सांगतात की आता ही वेळ आहे की तुम्ही पुढे मूव्ह करण्याची गरज आहे. तुमचे जे काही प्लॅन्स आहेत, जे काही प्रोजेक्ट्स आहेत, त्या दृष्टीने तुम्ही मूव्ह करण्याची गरज आहे. एक मिनिट. सो इथे एंजल्स तुम्हाला सांगतात की आता जे तुमचे काही प्लॅन्स प्रोजेक्ट्स जे असतील त्यासाठी तुम्हाला आता ॲक्शन घेण्याची गरज आहे, मूव्ह घेण्याची गरज आहे. ही तुमची वेळ आहे. आणि तुमचे जे काही डिसिजन्स आहेत, आता तुम्ही जे काही चॉईसेस केलेले तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी, हा सायरन मे बी तुम्हाला मिळाला असेल, एक इमर्जन्सी कॉल तुम्हाला मिळालेला असेल तुमच्या लाईफमध्ये मे बी कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये. सो त्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी तुम्ही जे काही चॉईस आता केलेले आहे ते प्रॉपर आहे. सो हे येसचं कार्ड आहे. सो तुम्ही आता तुम्ही एक फर्म डिसिजन घ्या आणि त्या दृष्टीने एक मूव्ह करायला सुरुवात करा. काही वेळा तुम्हाला असं वाटेल की आता तुम्ही जे काही डिसिजन्स घेतलेले, असे काही चॉईस असतील ते कदाचित तुम्हाला चॅलेंजिंग वाटत असतील, पण त्यावरती अडून राहा. तो मार्ग तुम्ही आता सोडू नका. तुम्हाला जर गरज लागेल तर तुम्ही एंजल्सना हाक देऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीची, फ्रेंड्सची मदत घेऊ शकता, असे इथे. सो हे मॅनचं कार्ड आहे. सो मॅनचं कार्ड आहे म्हणजे इथे कुठेतरी पब्लिक इन्व्हॉल्वमेंट आहे. सो दुसरं म्हणजे 11th हाऊस, मून इन ॲक्वेरियस आहे. ॲक्वेरियस 11th हाऊसची रास आहे. सो इथे तुम्ही तुमचं जे सोशल सर्कल आहे, तुमचे फ्रेंड्स आहेत, तुमची फॅमिली आहेत, त्यांची मदत घेऊ शकता. एक तुमचा
जे काय तुमचं पर्पज आहे, जी काय तुमची सिच्युएशन आहे त्यासाठी ती तुम्हाला पूर्वपदावर आणायची असेल. काही सिच्युएशन असेल, करिअरमध्ये थोडासा बॅकलॉग झालेला असेल, तो तुम्हाला पूर्वत आणायचा आहे. रिलेशनशिपमध्ये कुठेतरी काहीतरी बिघडणं असेल, त्यासाठी तुम्हाला तुमचं फिजिक मे बी आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी काही गोष्टी अचीव करायच्या असतील, फिटनेस अचीव करायचा असेल, काही असू शकतं. पण मे बी तुम्हाला जो काही सायरन कॉल कुठेतरी एक लॉस झाला आहे. सॅटर्न इन पायसेस ही जी एनर्जी आहे ना, ही सांगते की कुठे ना कुठेतरी तुम्हाला एक लॉस, कारण ही 8 ऑफ कप्सची एनर्जी आहे. सो काही बाबतीमध्ये तुम्हाला कुठला ना कुठला तरी लॉस सहन करून पुढे जावं लागलेलं आहे, असं हे दाखवणारं कार्ड आहे. सो काहींच्या बाबतीमध्ये इनफॅक्ट हे कार्ड जे आहे ना, सॅटर्न इन पायसेस, हे एक प्रकारचे कुठेतरी जर मी तुम्हाला म्हटलं ना आता की काहींना एखाद्या वेळी एखाद्याला फिटनेस किंवा आरोग्याच्या काही बाबतीत काही स्टेप्स घ्यायचे असेल, सिच्युएशन त्यांना एक रिकवर करायची असेल, तर सो हे सॅटर्न इन पायसेस आहे. पायसेस ही 12th हाऊसमध्ये आहे. सो 12th हाऊस हे हॉस्पिटलायझेशनचं किंवा आहे. त्याच्याबरोबरचं समोर जे 6th हाऊस आहे हे रोग, आजार यांचं स्थान आहे. सो काहींच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीतचं काही लॉस कोणाला सहन करावं लागला असेल, तर आता त्यापासून एक तुम्हाला या पुढच्या काळामध्ये एक मुक्ती मिळालेलीची जाणवेल, तुम्हाला एक सक्सेस मिळेल. पण हे कधी, जेव्हा तुम्ही एक चांगले प्लॅन्स फॉलो कराल, तुम्हाला एक थोडंसं हार्डशिप करावं लागणार आहे असं इथे दिसतं आहे. तुम्हाला एक थोडंसं पण जे काय आहे, जो मार्ग आहे आता पुढे जो तुम्ही घेणार आहात, तो तुम्हाला सक्सेसकडे नेणार आहे. आणि त्या दृष्टीने सप्टेंबर महिना हा इथे, आणि तो बरोबर इन कंजक्शन टू हे इंडिपेंडन्सचं कार्ड आहे. तो मे बी तुम्ही सप्टेंबरपर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट्स पाहायला मिळतील. काही बाबतीमध्ये द लॉसच्या इथे इन कंजक्शन हे ब्रोकन रिंगचं कार्ड आहे. सो काहींच्या बाबतीत जर एखाद्या वेळी बिझनेसमध्ये, पार्टनरशिपमध्ये काही क्लॅशेस किंवा कॉन्फ्लिक्ट्स निर्माण झाले असतील, किंवा पर्सनल लेवलला एखाद्या रिलेशनशिपमध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स असतील, तर आता त्या दृष्टीने तुम्ही आतापासून जर काही एक चांगले प्रयत्न करायला सुरुवात कराल, तर तुम्हाला एक सप्टेंबरपर्यंत त्यामध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेली दिसेल, असं इथे कुठे असं दिसतं आहे. इनफॅक्ट टॅरो कार्ड्समध्ये सुद्धा आता 5 ऑफ पेंटिकल आणि 5 ऑफ स्पोर्ट्स, ही जी 5ची एनर्जी आहे ही कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे, आणि 5 ची एनर्जी ही रिझोल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्टसुद्धा दर्शवते. सो तुम्हाला इथे असं दिसतं की मे बी काही बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये किंवा फायनान्शियल बाबतीत, किंवा मग मे बी तुमच्या हेल्थ इश्यूमध्ये जे काही तुमची सिच्युएशन असेल, तिथे कुठेतरी तुम्हाला हे 5 ऑफ पेंटिकल हे लॉसेसचं कार्ड आहे. सो मे बी कदाचित कुठेतरी एखाद्या एक सेपरेशन असू शकतं रिलेशनशिपमध्ये, किंवा तुमचे एखादं मटेरियल ट्रबल तुम्ही फेस केलेलं असू शकतं, काय एक पैशाच्या संदर्भात, हेल्थच्या संदर्भात, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही काहीतरी करताय पण तुम्हाला त्यामध्ये तितकंसं लॉस झालेलं दिसतो आहे, किंवा काही प्रमाणात केवढं तुम्ही एक्सपेक्ट केलेलं होतं तेवढं काही तुम्हाला मिळत नाही आहे, अशा प्रकारचं असू शकतं. इनफॅक्ट हे कार्ड अनएम्प्लॉयमेंटचं पण आहे. सो काही बाबतीमध्ये कुठेतरी एक पैशाची तंगी असणे, किंवा फायनान्शियली कुठेतरी लॉसेस सहन करावे लागले असतील काहींना, तो अशा बाबतीत. आणि हे 5 ऑफ स्वॉर्ड हे काय आहे की त्या दृष्टीने तुम्ही स्ट्रगल करताय या पेंटॅकल्सच्या दृष्टीने. म्हणजे काय, पेंटॅकल्स हे आपले आरोग्यसुद्धा आहे, आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा फायनान्शियली बाबतीत तुम्ही कुठेतरी स्ट्रगल करताय, झगडताय, आणि काही ना काही कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे तुमच्या लाईफमध्ये. काही वेळा वर्क लेवलला डिग्रेडेशन असू शकतो, किंवा एक म्हणता येईल की एखादी कॉम्पिटिशन आपल्याला फेस करावी लागते. वर्क लेवलला खूप एक्स्ट्रीम कॉम्पिटिशन फेस करावी लागते, कुठेतरी हरल्याची भावना असू शकते. सो ही काही सिच्युएशन्स आहेत, अशाच काही फेस तुम्ही केलेल्या असतील या थोडा रिसेंट पास्टमध्ये, तर तुम्हाला असं जाणवेल की 10 ऑफ स्वॉर्ड आणि 4 ऑफ स्वॉर्ड ही कार्ड्स काय सांगतात की
त्या पेनफुल सिच्युएशनमधून आता पुढच्या काळामध्ये तुमची पूर्णपणे सुटका होणार आहे. तुम्हाला एक नवीन सुरुवात, आणि एस ऑफ स्वॉर्ड ही नवीन सुरुवात आहे, ब्रेक थ्रू आहे, एक फ्रेश स्टार्ट तुम्हाला मिळेल. एखादी सडन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यामध्ये येईल, किंवा एखादी तुम्ही आयडिया फॉलो कराल, किंवा काहीतरी जर हेल्थ इश्यू असेल तर एखादी नवीन ट्रीटमेंट किंवा कुठेतरी एक नवीन तुम्हाला संधी मिळून जाईल, त्या एक पॉझिटिव्हली त्या दृष्टीने असं असू शकतं की. आणि दुसरं म्हणजे एस ऑफ स्वॉर्ड हे खूप ग्रेट फोर्सचं कार्ड आहे, की ही जी एनर्जी आहे ना ही फोर्सफुल आहे, की ती खूप काही बदलणारी आहे. जसं एखादं ते एक स्टेटमेंट आहे ना, ते आयडिया जो बदलते आपकी दुनिया, तर त्याप्रमाणे आहे की एखादी कुठली तरी आयडिया आहे, एखादी कुठली तरी संधी आहे की ती आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकते. अशा प्रकारचे खूप इम्पॅक्ट आणणारी, खूप काहीतरी प्रॉस्पेरिटी देणारी, अशा प्रकारचं पूर्ण आहे ती सिच्युएशन पूर्ण बदलून टाकणारी अशा प्रकारची ही एनर्जी आहे एस ऑफ स्वॉर्ड. ही बॉटम ऑफ द डेक आहे तुमच्या. सो एंजल्स तुम्हाला सांगतात की येत्या काळामध्ये तुम्ही अशा प्रकारची एनर्जी फेस करणार आहात. अशी एखादी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्या कदाचित एखादी तुमच्या करिअरमध्ये खूप काही एक तुमच्या मेंटल पॉवर्स तुम्हाला जास्त ॲक्टिवेट झाले आहेत, खूप तुम्ही ॲक्टिव्ह झाले यूज करताय, खूप बुद्धिमत्ता म्हणता ना, बुद्धीला चालना मिळणं एखाद्या गोष्टीमध्ये, असं असू शकतं. पण तुम्ही येत्या काळामध्ये खूप ग्रोथ, डेव्हलपमेंट जी काय तुमची सिच्युएशन असेल त्यामध्ये खूप एक ॲडव्हान्समेंट तुम्हाला बघायला मिळेल. असं टेन ऑफ स्वॉर्ड हे पूर्णपणे म्हणजे आतापर्यंत खूप काही तुम्ही सहन केलेलं असेल, खूप काही एक पराभव पत्करला असेल, बरंच की आता त्यातून बाहेर पडता येईल की नाही अशी एखादी कंडिशन पण असू शकते. ही दोन कार्ड एक्स्ट्रीम आहेत. सो अशा प्रकारची एखादी कंडिशन असू शकते की आता हे सगळं काही व्यवस्थित होईल की नाही पुन्हा, असं वाटताना अचानकपणे एखादी संधी येऊन सगळं काही चित्र पलटून जाणं हे असे ते. सो त्या कंडिशनमधून तुम्ही पूर्णपणे परमेश्वर तुम्हाला असं उचलून बाहेर काढणार आहे असं दिसतं यामध्ये. सो आणि 4 ऑफ स्वॉर्ड हे इथे असं पण एक आहे की एखादी तुम्हाला या कार्डचा विचार करता सोबत की एखादी अनकन्व्हेन्शनल मदतसुद्धा मिळून जाईल तुम्हाला. काहींच्या बाबतीमध्ये जर मी म्हटलं हेल्थ इश्यूज जर काही असतील कोणाचे, तर एक प्रॉपर तुम्हाला त्यातून रिकव्हरी, एखादा प्लॅन किंवा सेकंड ओपिनियन हे करणे किंवा वापरणे, किंवा एखादी आपल्याला कल्पना पण नाही आहे या व्यक्तीकडून आपल्याला एखादी मदत किंवा एखादा ॲडवाईस, एक्सपर्ट ॲडवाईस मिळून जाणं किंवा काय होईल. सो ह्या येत्या काळामध्ये तुम्ही त्या गोष्टीवरती पूर्ण कंट्रोल घेणार आहात. तुमची परिस्थिती पूर्ण काही बदलून जाणार आहे. पिरियड ऑफ प्रॉस्पेरिटी अँड ॲबंडन्स आहे. सो असं इथे दिसते मे बी तुम्ही खूप रेस्ट घ्याल, प्रायोरिटीज द्याल स्वतःच्या लाईफला एक पूर्ण डिसिप्लिनमध्ये आणणार. कारण सॅटर्न एक पायसेस आहे. सो इथे एक पोटेन्शियल आहे, डिसिप्लिनचं पोटेन्शियल आहे या कार्ड्समध्ये. सो तुम्ही तुमच्या मे बी कदाचित जर कोणाचं काही आरोग्याचं काही असेल ना, तर एक लाईफला एक पर्पज मिळेल. मे बी तुम्ही एक प्रॉपर वॉक घ्याल, एक मॉर्निंग वॉक घ्याल किंवा रेस्ट घ्याल, पूर्ण एक औषध पाणी व्यवस्थित कराल, किंवा काय तर एम्प्रेस ही नर्चरिंग आहे, संगोपन, स्वतःचं संगोपन करणं किंवा काय. जर करिअरच्या दृष्टीने विचार केला तर अशी एखादी ही संधी तुम्हाला मिळून जाईल की त्यामध्ये तुम्ही एक प्रॉपर स्टँडर्ड्स फिक्स कराल. तुम्हाला काय अचीव करायचं, काय ध्येय आहेत अचीव करायची, त्या प्रायोरिटीज द्याल तुमच्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टींना. एक पूर्ण इंट्रोस्पेक्शन कराल तुमच्या आयुष्याचं, आणि एक प्रॉपर काय स्टेप्स घ्यायचे, कसं जायचं, कसं नर्चर करायचं, एखादा बिझनेस असेल, करिअर असेल, एखादा प्रोजेक्ट असेल, त्यासाठी काय काय करावं लागेल. एक नाईट ऑफ वॉन्ड आहे. नाईट ऑफ वॉन्ड हे काय की भले एखाद्या बाबतीत तुम्हाला मिळालं सक्सेस, तरीसुद्धा परत त्यावरती पुन्हा सातत्याने काढणं. एक पॅशनेटली एनर्जेटिक नाईट आहे हा, की खूप ह्याच्यामध्ये क्वालिटीज आहेत. एक क्रिएटिव्हिटी पण भरपूर आहे, एक
आणि हे कसं आहे माहिती आहे का, एखादी इन्स्पायर्ड ॲक्शन चं कार्ड आहे. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीसाठी ध्येयाच्या मागे कुठल्या तरी काहीतरी एम धरून त्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत राहायचा. म्हणजे आपला जो फोकस, सगळे फोर्सेस आहेत ते एका गोष्टीसाठी जाणीवपूर्वक वापरणं, हे कार्ड दाखवणार आहे नाईट ऑफ वॉन्ड. सो तुम्ही एखादी गोष्ट अचीव करायची असेल, करिअरमध्ये, प्रोजेक्टमध्ये यश मिळवायचं आहे, एका बिझनेसमध्ये एखादं नवीन सेटअप करायचं असेल काही, तर तुम्ही जाणीवपूर्वक त्यासाठी प्रयत्न कराल, ते नर्चर कराल, एक स्वतःची क्रिएटिव्हिटी वापराल तिथे, असं दिसतं इथे. सो एंजल्स सांगतात की बऱ्यापैकी तुम्ही फायनान्शियली सेटल होणार आहात. 4 ऑफ पेंटॅकल इन कंजंक्शन टू जजमेंट. जजमेंटचं कार्ड हे काय आहे की जजमेंटचं कार्ड हे कुठल्याही ह्या 2 कार्डचा विचार केला तर तुम्ही जे पूर्वी जे काही ॲक्शन्स घेतलेले आहेत त्याचे आता तुम्हाला रिवॉर्ड्स मिळणार. सो ही जी काही तुम्ही या गोष्टी करणार आहात येत्या काळामध्ये, त्याचे तुम्हाला पुरेपूर रिवॉर्ड मिळणार आहेत, असं इथे एंजल सांगतात. की तुम्ही तुमच्या पास्टमधून जे काही शिकलात, जे काही तुम्ही नॉलेज मिळवलं आहे, आणि आता तुमचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आहे. आता हे एक नवीन सुरुवात, एस ऑफ सोड ही नवीन सुरुवात आहे. एक नवीन काहीतरी तुम्ही घडवताय तुमच्या लाईफमध्ये, एक नवीन वळण देत आहे तुमच्या आयुष्याला, अशा प्रकारचं काहीतरी. सो जे काही आहे काम, ते एक चांगल्या प्रकारे तुम्हाला एक घडलेलं दिसेल. जे तुम्हाला अचीव करायचं आहे, ते ध्येय तुम्हाला, उद्दिष्ट तुम्हाला अचीव केलेलं तुम्हाला येत्या काळात बघायला मिळेल, असं दिसेल. की ही जी कंडिशन आहे तुमची, ही सगळी ही पूर्ण रिन्यू होऊन जाईल. हे रिन्युवलचं कार्ड आहे. जजमेंटचं कार्ड हे रिन्युवलचं आहे की एक नवजीवन मिळेल अशा प्रकारे. एखादी पोझिशन, कदाचित तुम्हाला अपलिफ्टमेंट पण मिळेल तुमच्या करिअरमध्ये, कारण पोझिशन चेंज होण्याचं कार्ड आहे जजमेंटचं कार्ड. सो एखाद्याला, आणि 4 ऑफ पेंटेकल हे मटेरियल सक्सेस आहे. सो त्या दृष्टीने ही जी तुमची कंडिशन्स बदलणारच आहेत सगळ्या, त्या दृष्टीने तुम्हाला एक मटेरियल सक्सेस पण मिळणार आहे, असं इथे सांगणं आहे. दुसरं, मून इन ॲक्वेरियसची एनर्जी सांगते की येत्या काळामध्ये तुमचा एक सोशल कॉन्टॅक्ट्स म्हणता येईल की तुम्हाला कंप्लीट फ्रीडम असेल स्वतःला कनेक्ट करायचं, स्वतःला क्रिएटिव्हली एक्सप्रेस करायचं इतरांशी. म्हणजे तशा प्रकारचं एक तुमचं व्यक्तिमत्व घडत जाईल आणि एक खूप नवीन कॉन्टॅक्ट्स तुमचे होतील. मग कुठेही असेल, बिझनेसमध्ये असेल, पर्सनल रिलेशनशिपमध्ये असेल, तुम्ही खूप संवाद साधाल. ते संवादाचं कार्ड आहे. सो मे बी संवाद, आणि कदाचित ह्या सगळ्या गोष्टी या सप्टेंबरमध्ये दिसतील तुम्हाला. साधारणतः या दरम्यान तुम्हाला या अचीव झालेल्या दिसतील, असं इथे कळतं आहे. तुम्ही कदाचित इतरांना मदत कराल, सोशली मदत कराल, जर 2 कार्डचा जर कंजंक्शनमध्ये विचार केला. सो मे बी आधीचं काही गोष्टी दुरावलेल्या असतील, तर इथे तुम्हाला एक नवीन कॉन्टॅक्ट्स मिळणं, नवीन माणसं जुळली जाणं, यामध्ये तुम्हाला इथे यश दिसतं आहे. सो हा एक सायरन कॉल आहे की आता तुम्ही त्या दृष्टीने सुरुवात करा, प्रयत्न करायला, कारण एनर्जी लेवल खूप छान आहे. एस ऑफ स्वॉर्ड हे ब्रेक थ्रूचं कार्ड आहे. हे खूप फोर्सचं कार्ड आहे. हे सोर्स हे आपल्या विचारावरती कार्य करतात. सो ही जी एक विचारांची एक एनर्जी आहे, ही खूप म्हणतात यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. एक प्रकारे ही एक दैवी संधी आहे असं म्हणता येईल. सो इथे एंजल्स सांगतात की तुम्ही जे काय ठरवलं आहे, तुम्हाला जे काय अचीव करायचं आहे, जे काय तुमचे चॉईसेस, ते सगळं काही करेक्ट आहे असं एंजल्सचं म्हणणं आहे की तुम्ही ज्या मार्गावर आहात तो करेक्ट आहे. तुम्ही आता फक्त डिसिजन घेऊन पुढे प्रोसीड करायला सुरुवात करा, पुढे जायला सुरुवात करा. गरज लागल्यास एंजल्सची मदत विचारा, तुमच्या फ्रेंड्स सर्कल्सची मदत घ्या, पण मूव्ह व्हा, असं इथे मेसेज दिसतो आहे. सो जेणेकरून पुढे या गोष्टी तुम्हाला घडलेल्या तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील. सो ही एनर्जी लेवल खूप छान आहे. पाहिलं नंबर 3 तुम्हाला रीडिंग कसं वाटतं सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.